महाराष्ट्रीयन फूड 328 मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी बोंबील पॅटीस. त्यासाठी ओले बोंबील वगैरे ते साहित्य आपण नंतर बघू. आधी आपण पॅटीसच्या आवरणासाठी सारण आपण नंतर बघू. आधी आपण पॅटीसच्या आवरण जे बनवायचं असतं त्यासाठी मैदा घेतला आहे 1 वाटी. त्याच्यानंतर मीठ घेतलं आहे आणि गरम करून तूप घातलं आहे, साजूक तूप. तर आधी आपण पीठ मळून घेऊया मैद्याचं. बोंबील पॅटीससाठी आपण मैदा आधी मळून घेतला, मैद्याचं पीठ जे पॅटीस बनवण्यासाठी लागणार आहे. आपलं सारण बनवण्यासाठी आपण इथे ओली बोंबील घेतली, त्याला हळद मीठ स्वच्छ लावून 15 ते 20 मिनिट ठेवलं आणि नंतर त्याचं पाणी काढून टाकलं. काळा मसाल्याचं वाटण घेतलं आहे. काळा मसाल्याचं वाटण कसं बनवायचं आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे किंवा पूर्ण व्हिडिओ टाकला आहे काळ्या मसाल्यावर, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यात टाकायचं आहे लाल तिखट आणि गरम मसाला, घरगुती गरम मसाला आणि लाल तिखट. तुमच्याकडे नसेल तर मार्केटमधला वापरला तरी चालेल. रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण बोंबील असे मिसळून घेणार आहोत, त्यासाठी रवा घेतला आहे. आता आपण बोंबीलला मसाला लावून घेऊया. साधारण अशा पद्धतीने मसाला टाकायचा आहे. वरण घालावे लाल तिखट, नंतर घालायचा आहे गरम मसाला, चवीनुसार मीठ, आता आपण सर्व बोंबलांना मसाला लावून घेऊया. उभे बोंबील असतं त्याचे 2 भाग केले, ते म्हणजे एक अखंड बोंबील असतो त्याचा 2 भाग केले. याचं आपण पॅटीस बनवणार आहोत. यात मीठ घातलं आहे, गरम मसाला आहे, कांदा खोबरं याची पेस्ट आहे, धने कांदा खोबरं गरम मसाला खडे मसाले याचं सगळं मिश्रण एकत्र करून मग मसाला तयार केला आहे. वाटणाचा व्हिडिओ मी आधी टाकला आहे, वाटण कसं तयार करायचं. बोंबलाचा हा थोडा वेगळा प्रकार बनवते. याच्यावरनं सगळं लावायचं आहे. दहा ते 15 मिनिट याला ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता इथं आपण मसाला बोंबलाला 10-15 मिनटं लावून झालेत ओले बोंबिले. आणि आता आपण तळून घेऊया. तळण्यासाठी आपण बारीक रवा घेतला आहे किंवा तांदळाचं पीठही घेऊ शकता तुम्ही. आता आपण तळायला टाकूया.
तेल तापल्यानंतर गॅस स्लो करा. अशा पद्धतीने रव्यात घोळवलेले बोंबील टाकायचे. आपण याला रव्यात बुडवून घेतलंय. जेणेकरून मसाला त्याला पूर्ण चिटकेल. गॅस अतिशय स्लो करायचा. अशा पद्धतीने टाकायचे. पाच ते 7 मिनटं याला एक साईडनी अगदी स्लो गॅसवर ते खालीहून निघोपर्यंत त्याला धक्का नाही लावायचा किंवा हलवायचं नाही. 5 ते 7 मिनिटानंतर आपण याला बघूया. अगदी स्लो गॅसवर ठेवा. एक साईड 5 ते 7 मिनिटानंतर आता आपण पलटून घेऊया. 2-3 पडले तर बाकीचे पलटून घेते. अशा पद्धतीने खूप आल्हाद निघाला पाहिजे बोंबील. तुम्ही बघू शकता एक साईड पलटी करून झाली आपली. आता दुसऱ्या साईडने स्लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं. आपण जे मगाशी मैदा मळून घेतला होता तूप घालून, साजूक तूप घालून, ते पीठ तयार आहे. आणि त्याची मी एक चपाती लाटून घेतली, एक पूर्ण गोल पोळी केली. आता आपण काटा चमच्याच्या साहाय्याने याला छोटे छोटे होल पाडायचे. कारण याचं तेल आतपर्यंत, जेव्हा पॅटीस तळू त्यावेळेस तेल आतपर्यंत पोचलं पाहिजे किंवा कच्चं राहता कामा नये पीठ म्हणून. साधारण अशा पद्धतीने करायचं. आता आपण तव्यावरचे बोंबील काढून घेऊया. थंड झालीत बोंबील थंड झाल्याशिवाय काढू नका. एक साईडने 7 मिनिटं आणि दुसऱ्या साईडने 7 मिनिटं. आल्हाद निघाल्याशिवाय काढू नका. साधारण अशा पद्धतीने तव्यातनं आल्हाद बोंबील निघाले पाहिजे. आता आपण ते पिठामध्ये भरूया, त्याचं पॅटीस बनवूया.
अशा पद्धतीने ठेवायचं, त्याला गोल करायचं. बाजूच्या कडे थोडं दाबून घेऊया. आता आपण सुरीच्या साह्याने खाच्या पाडूया. आता आपण त्याला पाणी लावून घेऊया. थोडंसं कडेने पाणी लावायचं आणि अल्ला तसं करायचं. तसं चिटकलं गेलं पाहिजे. दोन्ही साईड कट करायची. साधारण अशा पद्धतीने आपला पॅटीस तयार होईल. आता आपण याला तळून घेऊ. बाकीचे मी करून घेते. तुम्ही बघू शकता इथं आपण तेल तापत ठेवलंय पॅटीस तळायसाठी. तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करायचं आहे. मिडियम आचेवर तळायचे. तेल तापतंय आपलं. आता आपण तळून घेऊया. मीडियम गॅसवर तळायचे कारण मैदा आहे. आता इकडे बघा. आता एक साईड 5 ते 7 मिनिटं तळून घेऊया. त्यानंतर आपण दुसरी साईड पलटी केली. स्लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं तळू द्या. बुडबुड्या कमी होईपर्यंत तळलं तर चालेल.
मैदा असल्यामुळं तळायला थोडा वेळ लागतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले पॅटीस तळून झाले. मग उरलेले तळून घेते मी. मिडियम गॅसवर तळा 5 ते 7 मिनटासाठी एक दिवस किंवा 2-2 तळे तरी चालेल. शक्यतो 2-2च तळा. उरलेले मी तळून घेते. बघू शकता इथे आपले बोंबील पॅटीस तयार आहे. बाजूनी कांदा आहे, काकडी आहे, निंबू आहे आणि आतमध्ये छान बोंबील असा पॅटीस खाताना खूप छान लागतो. एकदा हे पॅटीस बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.